महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागताने उपदेशिलेला सद्धम्म आणि या सद्धम्मावर मार्गस्थ तथागताचा संघ या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन. या तीन रत्नांची ओळख करून देणारे बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन. या धम्मकक्षेमध्ये उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, मिलिंद प्रश्न या ग्रंथांतर्गत आत्मघात करण्यासंबंधी प्रश्न यावर काल चर्चा परवाच्या दिवशी चर्चा झालेल्या होत्या आणि आज मैत्री भावनेच्या लाभासंबंधी प्रश्न हे प्रकरण या ठिकाणी आदरणीय डॉक्टर अजय जुंबडे सरांनी खूप छान पद्धतीने याचं वाचन केलेलं आहे. आणि वाचन केल्यानंतर आपल्याला या प्रकरणाचा जो सार आहे तो सार म्हणजे मैत्री. तर या ठिकाणी आत्मघात करण्यासंबंधी प्रश्न आहे. तर आत्मघात या शब्दाचा अर्थ बऱ्यापैकी आपल्याला माहित आहे. तर आत्मघात करणेच म्हणजे स्वतःचा विनाश करणे, स्वतःचा नाश उडवून घेणे असा अर्थ यामध्ये म्हणजे अभिप्रेत आहे. आणि या अर्थाने भगवान बुद्धाने एखाद्या प्रसंगी जे वाक्य उच्चारलेलं आहे, प्रसंग कोणता या ठिकाणी तो नमूद नाही, तर त्या प्रसंगाला अनुसरून भगवान बुद्ध भिक्खूंना अनुसरून म्हणतात की भिक्खूंनो, आत्महत्या करू नये. जो आत्महत्या करील त्याला धर्मानुसार अपराधी ठरवण्यात येईल. तर जो आत्महत्या करेल तो धर्मानुसार अपराधी ठरवण्यात येईल. तर या ठिकाणी आत्महत्या हे कशाच्या संदर्भाने आलेलं आहे? तर या ठिकाणी आत्महत्या म्हणजे आज ज्या पद्धतीच्या आत्महत्या होताना आपण पाहतो, लोक जीव देतात, रेल्वे खाली येऊन मरतात, विहिरीमध्ये डुबून मरतात किंवा गळ्याला फास देऊन मरतात आणि त्याला आपण आत्महत्या असं म्हणतो. पण भगवान बुद्धाने हा आत्महत्या जो शब्द वापरलेला आहे तो या अर्थाने वापरलेला नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून भगवान बुद्ध जे काही आत्महत्या हा जो संबंध वापरतात त्याचा संबंध शिलाशी आहे. त्याचा संबंध शिलाशी आहे. शिलाला नष्ट करू नये या अर्थाने आत्महत्या करू नये असा याचा संदर्भ या प्रकरणामध्ये आलेला आहे. शिलाला नष्ट करू नये. शिलाला जर तुम्ही नष्ट केलं तर तुम्ही स्वतःची आत्महत्या करत आहात असा त्याचा अर्थ या ठिकाणी होतो. आणि मग शिलाला जर तुम्ही नष्ट केले तर धर्मानुसार तुम्ही अपराधी ठरवल्या जाईल. धर्मानुसार अपराधी ठरवल्या जाईल म्हणजे काय? तर धर्म आपलं काम करतो. धर्मसृष्टीचा नियम आहे. प्रतित्य समुत्पादाच्या माध्यमातून तो नियम भगवान बुद्धाने प्रतिपादित केलेला आहे. आणि मग हा जर सृष्टीचा नियम असेल तर त्याचा दंड सुद्धा आपल्याला सृष्टी देत असते. चोरी केली त्याचा दंड आपल्याला मिळणार, खोटं बोललो त्याचा दंड मिळणार, व्यभिचार केला त्याचाही दंड मिळणार. ही सृष्टी पण आपल्याला दंड देत असते. आणि म्हणून सृष्टी आपल्याला दंड देते म्हणजे धर्मानुसार अपराधी ठरवण्यात येईल. याच्या पाठीमागे आणखी एक भूमिका आहे. तर धर्म म्हणजे विनय आणि विनय म्हणजे धर्म असं सुद्धा भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे. एकाच नाण्याच्या त्या दोन बाजू आहे, हे सुद्धा आपण मागच्या प्रकरणामध्ये पाहिलेलं आहे. आणि मग एकाच नाण्याच्या या दोन बाजू असतील, धर्म आणि विनय. तर विनयाला अनुसरून जर तुम्ही आचरण केलं नाही तर संघ किंवा परिषद तुम्हाला काय करते? दंड देत असते. हे सुद्धा भगवान बुद्धाने आपल्या विनय पिटकाच्या माध्यमातून जे नियम ते घालून दिलेले आहे. आणि म्हणून भगवान बुद्धाने भिक्षूंना उपदेश करताना असं म्हटलेलं आहे की भिक्षूंनो, तुम्ही आत्महत्या करू नका, म्हणजे विनयाचं भंग करू नका, तुम्ही शिलाला नष्ट करू नका, म्हणजे तुम्ही आत्महत्या करू नका. या अर्थानं भगवान बुद्धाने हे वाक्य उच्चारलेलं आहे.
आणि जर तुम्ही असं कराल तर धर्मानुसार अपराधी ठरवण्यात येईल. एकतर सृष्टी सुद्धा तुम्हाला दंड करेल आणि विनय जे घालून दिलेले आहे त्या विनयाच्या अनुषंगाने सुद्धा त्याला अपराधी ठरवून त्याला दंड आकारण्यात येईल, त्याला दंडित करण्यात येईल. तर असा हा या गोष्टीचा आशय आहे. आणि मग शील किती महत्वाचे आहे हे सुद्धा या ठिकाणी 10 गोष्टींचे उदाहरण देऊन सुद्धा या ठिकाणी भंते नागसेनांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते म्हणतात की जीव प्राण्यांना क्लेशरूपी विष नष्ट करण्यासाठी शीलवान, शील संपन्न होणे आवश्यक आहे. तर शील हा पाया आहे आणि शीलाची आवश्यकता कशासाठी आहे? तर जे काही आपले क्लेश आहे ते नष्ट करण्यासाठी शीलवान, शील संपन्न होणे आवश्यक आहे. यावर फार विश्लेषण करण्याची गरज नाही. दुसरा मुद्दा काय सांगितलेला आहे? जीव प्राण्यांना क्लेशरूपी रोग नष्ट करण्याकरता शील हे औषधासारखे आहे. कशासारखे आहे? औषधासारखे आहे. औषधाचा गुण आहे त्याच्यामध्ये. आणि कोणते रोग नष्ट करण्यासाठी? तर जीव प्राण्यांना क्लेशरूपी जो रोग झालेला आहे, लोभ, द्वेष आणि मोह हा जो काही रोग आहे, या रोगामुळे आपण वारंवार आपल्या जीवनामध्ये दुःख भोगतो. त्या रोगाला नष्ट करण्यासाठी शील हे एक प्रभावी औषध आहे. म्हणजे शीलाला औषधाची सुद्धा उपमा भगवान बुद्धाने दिलेली आहे. नंतर शील कशासाठी आवश्यक आहे? तर ते म्हणतात जीव प्राण्यांना क्लेशरूपी धूळ स्वच्छ करण्यासाठी शील हे उत्तम पाणी आहे. उत्तम पाण्याची सुद्धा उपमा शीलाला दिलेली आहे. तर आपल्या मनामध्ये जे क्लेशरूपी धूळ बसलेला आहे त्याला स्वच्छ करण्यासाठी शील हे उत्तम पाण्यासारखे आहे. चौथा मुद्दा काय ठेवलेला आहे की जीव प्राण्यांना सर्व प्रकारची संपत्ती दान प्राप्त करण्यासाठी शील हे मणिरत्नासारखे आहे. तर शीलामुळे आपल्याला काय प्राप्त होते? संपत्ती प्राप्त होते. मणिरत्नासारखी संपत्ती प्राप्त. जसं मणिरत्न हे श्रेष्ठ आहे संपत्तीमध्ये, है ना, मणिरत्न. त्याच पद्धतीनं शील सुद्धा एक प्रकारची आपली संपत्ती आहे, है ना. आणि ती संपत्ती आपण त्याचं पालन करून आत्मसात केली पाहिजे, प्राप्त केली पाहिजे. म्हणून शील कसं आहे? तर त्या मणिरत्नासारखं आहे. पाचवा मुद्दा काय सांगितलेला आहे की जीव प्राण्यांना 4 प्रकारचे अवरोध पार करण्यासाठी शील एखाद्या नावेसारखे आहे. शील कशासारखं आहे? तर नावेसारखं आहे. जीवनामध्ये येणारे जे काही अवरोध आहेत तर त्या अवरोधांना पार करायचं असेल तर आपण शीलाचरणी झाले पाहिजे. आणि म्हणून शील हे नावेसारखं आहे. किती महत्व या ठिकाणी शीलाच्या संदर्भाने भंते नागसेनांनी विशद केलेले आहे. पुढची उपमा काय देतात? जीव प्राण्यांना जन्माचे जंगल पार करण्याकरता शील एखाद्या तांडा प्रमुखासारखा आहे. तर एखाद्या गावातला जो तांडा प्रमुख असेल, आपल्या तांड्याला, आपल्या लोकांना तो घेऊन जातो आहे, जंगलामधून घेऊन जातो आहे, तो अत्यंत हुशार व्यक्ती आहे. आणि तो तांडा प्रमुख त्या जंगलातून वाट काढतो आणि आपल्या लोकांना सुखरूपपणे त्या जंगलातून तो काय करतो? तर बाहेर काढत असतो. तर जीव प्राण्यांना जन्माचे जंगल पार करण्याकरता, जन्माचे जंगल म्हणजे भवसागर पार करण्याकरता शील कशासारखा आहे? तर एखाद्या तांड्यासारखा आहे. तो आपल्याला मार्गदर्शन करतो. या जन्म मरण्याच्या फेऱ्यातून कसं बाहेर निघलं पाहिजे त्यातली ती वाट जी आहे, जसा तो तांडा प्रमुख जंगलातून वाट काढतो तसं शील सुद्धा या जन्म मरण्याच्या फेऱ्यातून वाट काढण्यासाठी आपल्याला सहाय्यक सिद्ध होते ना. नंतरचा मुद्दा काय मांडला आहे? तर ते म्हणतात की जीव प्राण्यांना 3 प्रकारच्या अग्नीचा ताप दूर करण्याकरिता शील वाऱ्याप्रमाणे आहे. वारा जसा अग्नीला विझवतो तसा आपल्या जीवनामध्ये ज्या काही 3 पद्धतीच्या अग्नी आहेत, अग्नीचा ताप आहे. कोणत्या अग्नी आहे? तर लोभाग्नी, मोहाग्नी आणि रागाग्नी, म्हणजे द्वेषाग्नी. तर मोहाग्नी, द्वेषाग्नी आणि लोभाग्नी म्हणजे रागाग्नी, द्वेषाग्नी आणि मोहाग्नी ह्या अग्नी आहेत. आणि या अग्नीचा ताप दूर करण्यासाठी, दाहकता दूर करण्यासाठी शील कसा आहे? वाऱ्यासारखा आहे. वारा जसा अग्नीला थंड करतो तसं शील सुद्धा आपल्या मनातील या अग्नींना थंड करण्याचं काम करतो. नंतरचा मुद्दा काय सांगितलेला आहे? तर ते म्हणतात जीव प्राण्यांना मनाच्या शांतीकरता शील
महामेघांप्रमाणे आहे. महामेघ जेव्हा गरजतात तेव्हा पृथ्वी शांत होते, पृथ्वी थंड होते, गरमी दूर होते, है ना. हा आपला अनुभव आहे. म्हणून शील कशासारखा आहे तर त्या महामेघासारखा आहे. मनामध्ये अशी जी काही दाहकता आहे त्या मनाच्या दाहकतेला शील काय करते तर शांत करीत असते. म्हणून हे सुद्धा एक शीलाचं महत्व या ठिकाणी विशद केलेलं आहे. 9वा मुद्दा सांगितलेला आहे की जीव प्राण्यांना कुशल शिक्षापद देण्याकरिता शील आचार्याप्रमाणे आहे. तर शील कसा आहे? आचार्याप्रमाणे आहे. आचार्य जसं आपल्या जीवनाला एक योग्य वळण देण्यासाठी, सुमार्ग दाखवण्यासाठी मदत करतात, तशाच प्रमाणे हे जे काही कुशल शिक्षापद आहे, शील आहे, ते आचार्यासारखे आहे. पथप्रदर्शन करतात, योग्य मार्गदर्शन करतात, योग्य दिशेनं जाण्याची आपल्याला प्रेरणा देतात. आणि 10वा मुद्दा सांगितला आहे की जीव प्राण्यांना शांतीपथ दाखवण्याकरता शील उत्तम वाटाड्याप्रमाणे आहे. एखादी वाटाड्या आपल्याला वाट दाखवतो, त्याचप्रमाणे शील सुद्धा आपल्याला मुक्तीची वाट दाखवते. आणि म्हणून शील कसा आहे तर वाटाड्यासारखा आहे. तर या 10 गुण या ठिकाणी विशद करून शीलाचं महत्व या ठिकाणी बनते नागसेनांनी त्यांना पटवून सांगितलेलं आहे. आणि हे 10 गुण ज्याच्याकडे असेल तो आपल्या मुक्तीची वाट चोखाळतो. आणि म्हणून शीलाला नष्ट करू नये हे 10 गुण सांगून इथे नागसेन जे सांगत आहेत ते काय म्हणतायत की हे राजा, अशा तऱ्हेने शीलवान मनुष्य सर्व जीवांची भरभराटी करणारा असतो. म्हणून प्रत्येकाने शीलाला नष्ट करू नये म्हणजेच आत्महत्या करू नये असा उपदेश भगवान बुद्धांनी या ठिकाणी दिलेला आहे. आणि तो दंड भोगतो कारण कर्म त्याचा विपाक त्याच्या जीवनामध्ये येतोच, या अर्थाने तो दंड भोगतो. आणि संघाचे नियम तो तोडतो, या अर्थाने तो दंड भोगतो. म्हणून आत्महत्या करू नये म्हणजे शीलाला नष्ट करू नये असं ढोबळ मानाने या ठिकाणी भगवान बुद्धाने फार चांगल्या पद्धतीनं विशद करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ते म्हणते नागसेनांनी सुद्धा अतिशय उपयुक्तपणे या ठिकाणी मांडलेलं आहे. तर दुसरा मुद्दा काय आहे तर दुसरा मुद्दा आहे अनेक कारणांनी जन्म, वृद्धत्व, रोग, मृत्यूपासून आपण आपली सुटका करून घेतली पाहिजे. आणि जो जन्म, वृद्धत्व, मृत्यू मुक्त होतो त्याची अनेक कारणांनी प्रशंसा करतात. हे दुसरं वाक्य आलेलं आहे. आता या दुसऱ्या वाक्याच्या संदर्भाने अनेकदा आपण चर्चा केलेली आहे. भगवान बुद्ध म्हणतात जातीपी दुःखं, जन्म घेणंच दुःख आहे. आणि मग जन्म घेतलं की व्याधीपी दुःखं, मरणंपी दुःखं, जरापी दुःखं. आपल्याला ही शृंखला तोडण्याविषयी आणि दुःखातून मुक्त होण्याविषयीचा संदेश वारंवार आपल्याला देत असतात. म्हणून मृत्यूपासून आपली सुटका केली पाहिजे. म्हणजे भवचक्रापासून जे जन्म मृत्यूच्या गाड्यामध्ये फसतो, जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकतो, ते चक्र तुम्ही भेदलं पाहिजे. आणि हे जे जन्म मृत्यूचा जो काही आपला प्रवास आहे तो प्रवास तुम्ही संपवला पाहिजे. या पद्धतीचं प्रवचन किंवा या पद्धतीचं मार्गदर्शन भगवान बुद्धाने भिक्षू संघाला वारंवार केलेलं आहे. आणि दुसऱ्या पद्धतीचं जे काही वाक्य आलेलं आहे ते वाक्य आपण आपल्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठी निर्वाण प्राप्त केलं पाहिजे, या संदर्भाने हा उल्लेख जो काही आहे तो उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. म्हणून या ठिकाणी ते म्हणतात की भगवान कोणत्या कारणाने प्रेरित होतात तर ते म्हणतात की हे राजा, जन्म सुद्धा दुःख आहे, वृद्धत्व दुःख आहे, रोग, मृत्यू, शोक, रडणे, आक्रोश करणे, दुःख, असंतोष, पश्चाताप हे सुद्धा सर्व दुःख आहे. अप्रिय लोकांचा संयोग व प्रिय लोकांचा वियोग सुद्धा दुःख आहे. आई वडिलांचा मृत्यू सुद्धा दुःख आहे. भाऊ बहीण, पुत्र पत्नी, दास, नातलग, या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या जीवनामध्ये काय होते तर दुःख निर्माण होते. भगवान बुद्धाने मैत्री भावनेचा जो काही महत्ता आहे ती महत्ता विशद केलेली आहे. मैत्री भावनेच्या संदर्भाने आपण अनेकदा उदाहरण दिलेले आहे की आनंद म्हणतो की कल्याण मित्रता हे अर्धा धम्म आहे. तेव्हा उत्तर देताना भगवान बुद्ध म्हणतात की नाही आनंदा, तू असं का विचार करतो तर कल्याण मित्रता हा पूर्ण धर्म आहे. कुशल कर्म आपण जे काही करतो त्या कुशल कर्माचे जे फळ आपल्याला मिळतात त्या फळाच्या 16 पट जास्त फळ आपल्याला मैत्रीतून मिळतात.
म्हणजे मैत्रीची श्रेष्ठता या ठिकाणी सिद्ध करण्यासाठी किंवा मैत्रीचं गुण जे आहे किंवा मैत्रीची उपयुक्तता आहे त्याला म्हणजे एक प्रकारे सांगत असताना भगवान बुद्ध म्हणतात की जे काही आपण कुशल कर्म करतो त्याचे परिपाक जे आपल्याला मिळतात त्यापेक्षा 16 पट जास्त परिपाक किंवा 16 पट जास्त लाभ जर आपल्याला कशामुळे होत असेल तर ते एका मैत्रीच्या कर्मामुळे होते. आता यावरून आपल्याला भगवान बुद्धाच्या या कथनावरून मैत्री भावनेचा प्रभाव किंवा मैत्री भावनेची व्याप्ती किंवा मैत्री भावनेचे लाभ यातून आपल्याला याची आपण कल्पना करू शकतो. म्हणजे मैत्री भावना हे केवढं मोठं तत्व आहे याची आपल्याला यावरून कल्पना येते. आणि म्हणून या ठिकाणी मैत्री भावनेचे जे लाभ आहे ते लाभ या ठिकाणी सांगितलेले आहे. आणि हे लाभ कोण प्राप्त करून घेतो तर जो मैत्री भावनेचा विकास करतो त्याला हे लाभ होतात. म्हणून पुढे आलेले आहे की हे मनुष्याचे गुण नाही तर हे मैत्री भावनेचे गुण आहेत. हे या ठिकाणी पुढे जाऊन भंते नागसेनांनी विशद केलेलं आहे. आणि मैत्री भावनेचे जे 11 लाभ सांगितलेले आहे ते 11 लाभ म्हणजे तो सुखाने झोपतो. जो मैत्री भावनेचा सराव करतो त्याचा हा अनुभव आहे की तो सुखाने झोपतो. तो चिंता करत करत झोपत नाही का. नानाविध चिंता रात्री झोपायच्या वेळेस आपल्या मनामध्ये येतात. कसं होईल, काय होईल, ही समस्या आहे, ती समस्या आहे. मैत्री भावनेचा विकास करणारा मनुष्य सुखाने झोपतो. त्याच्या मनाला चिंता जी आहे ती ग्रसित करत नाही. त्याला सुखाची झोप येते. तो सुखपूर्वक उठतो. तो वाईट स्वप्न पाहत नाही. मैत्री भावना करणाऱ्या माणसाच्या मनामध्ये कधीही वाईट स्वप्न येत नाही. हे गुण आहे मैत्री भावनेचे, खासियत आहे मैत्री भावनेची, नाही का. चौथा मुद्दा सांगितलेला आहे की तो मनुष्य सर्वांना प्रिय होतो. हा आपलाही अनुभव आहे. जो मैत्रीपूर्ण आचरण करतो, जो मैत्रीनं वागतो, जो आपुलकीनं वागतो, जो प्रेमानं वागतो, जो स्नेहानं वागतो, असा व्यक्ती लोकांची मन जिंकत असतो. असा व्यक्ती लोकांना हवाहवासा वाटतो. तो व्यक्ती आवडणारा असतो. म्हणून तो सर्वांना प्रिय होतो. हा मैत्रीचा गुण आहे. तो त्या व्यक्तीचा गुण नाही. मैत्री नावाचा गुण त्याने विकसित केला म्हणून त्या गुणाच्या आधारावर त्याची कदर होते. तो लोकांना प्रिय होतो. हा मैत्रीचा गुण आहे. पाचवा मुद्दा सांगितलेला आहे की जे मनुष्य नाहीत त्यांनाही प्रिय होते. जे मनुष्य नाहीत त्यांनाही प्रिय होते. तर आपल्या अवतीभोवती आपल्याला अनेक प्राणी दिसतात, अनेक जनावरं दिसतात. त्यांच्यासोबत तुम्ही मैत्रीचा व्यवहार केला तर ते सुद्धा तुमच्यासोबत मैत्रीचा व्यवहार करतो. आपल्या घरी कुत्रा असतो पाडलेला. रस्त्यावर येणा जाणारे कुत्रे असतात. तुम्ही जर त्यांच्यासोबत त्याच पद्धतीने व्यवहार केला ना तर ते तुम्हाला पाहून नाही का ते तुमच्या जवळ येतात आणि ते सुद्धा तुमच्यासोबत मैत्रीपूर्ण आचरण करू लागतात, वागू लागतात, नाही का. ते तुमच्या समोर येतात, तुमचे पाय चाटायला लागतात, तुमच्या समोर येऊन ते आपला जी शेपटी असते ना ती हलवायला लागते. मांजर असो, गाय असो, बैल असो, अनेक प्राणी त्यांच्यासोबत आपण एखाद्या गायीला जर आपण आपल्या घरी आल्यानंतर तिला प्रेमानं तिच्या पाठीवरून जर हात म्हणजे फेरला आणि तिला एक रोटी खायला दिली ना तर ते दुसऱ्या दिवशी पुन्हा तुमच्या दारासमोर उभी येऊन राहते. कष्टामुळे तुम्ही तिला प्रेम दिलं, तुम्ही तिला तिच्या मनामध्ये ती भावना निर्माण केली आहे की नाही. आणि म्हणून तो सर्व मनुष्यांना प्रिय होते. अर्थात तुमच्या मैत्री भावनेचा विकासाचा स्तर किती मोठा आहे यावर या सगळ्या बाबी अवलंबून असतात, आहे की नाही. म्हणून आपल्या मैत्री भावनेच्या स्तरावर त्या गोष्टी आधारित आहेत ना. हिंसक पशु सुद्धा तुमच्या समोर येऊन नमतो ना. अनेक बाबी अनेक वेळा आपण या गोष्टी अनुभवलेल्या असेल. भगवान बुद्धाच्या बाबतीमध्ये तर ती बाब होतीच. अरहंताच्या बाबतीमध्ये सुद्धा ती भाग होती. म्हणून कुठल्याही अरहंताला त्या हिंसक प्राण्याने मारून खाल्लं अशा पद्धतीनं आपल्याला म्हणजे आपल्या बौद्ध साहित्यामध्ये फारसा काही असा उल्लेख येत नाही. तर ते सुद्धा मदत करतात. भगवान बुद्धांनी एक वर्षावास जंगलामध्ये केलेला आहे. त्या जंगलामधल्या वर्षावासामध्ये भगवान बुद्धाला एका हत्तीनं मदत केलेली आहे, एका वानरानं मदत केलेली आहे. वानरांनी त्यांना मधु, आता हे जे मागची पौर्णिमा गेली ते याच अनुषंगाने होती की त्या बंदरांना भगवान बुद्धाला त्या मधु पौर्णिमेच्या दिवशी मधु नाही का ज्याला मध म्हणतो आपण है ना, तर ते दान केलेलं होतं. म्हणून त्या दिवसाला त्या पौर्णिमेला मधु पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखलेलं होतं. आणि बुद्ध ते जंगल सोडून जात असताना त्या हत्तीनं त्या जंगलाच्या सीमेवरच कसा प्राण त्यागलेला होता हे सुद्धा घटना अतिशय म्हणजे प्रासंगिक अशी घटना आपल्याला माहीत आहे.
तेव्हा तो मनुष्याचा प्रिय होतो, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. जे मनुष्य नाहीत त्यांचा सुद्धा प्रिय होतो, म्हणून प्राण्यांचे सुद्धा आपण प्रिय होतो. देवता त्यांचे रक्षण करतात. देवता त्यांचे रक्षण करतात म्हणजे आता देवता हा शब्द वारंवार आलेला आहे आणि देवता जो शब्द आलेला आहे तो अतिशय उच्च आचरण करणाऱ्या लोकांच्या संदर्भाने या ठिकाणी तो शब्द आलेला आहे आणि देवता लोकांचा सुद्धा संदर्भ काल आलेला आहे. अनेक प्रकारचे देवता लोक आपण या ठिकाणी बघितले. 16 प्रकारचे ब्रह्मदेवता लोक आणि इतरही 37 देवता लोक, तुश्चित देवता लोक वगैरे अनेक देवता लोकांचा उल्लेख आलेला आहे. आपण तो काही अनुभवला नाही का. परंतु जर असं काही असेल तर ते देवता लोक सुद्धा काय करतात, आपलं संरक्षण करतात, है ना. अनेक वेळा आपल्याला असं वाटते संकटामध्ये सापडलेलो असतो आणि अचानकपणे आपण त्या संकटातून बाहेर पडतो. आपल्याला असं वाटतं की असं कसं झालं, हा चमत्कार आहे, हा चमत्कार झाल्यासारखा आपल्याला वाटतो, आहे की नाही. परंतु त्या पाठीमागची कारण मीमांसा आपल्याला करता येत नाही, त्या पाठीमागच्या भूमिका आपल्याला तपासता येत नाही, कारणं आपल्याला तपासता येत नाही. म्हणून आपल्याला काहीतरी वेगळं, काहीतरी अघटित झाल्यासारखं आपल्याला वाटायला लागते. परंतु त्या पाठीमागच्या ज्या काही बाबी या ग्रंथांमधून आपल्याला पाहायला मिळतात त्या पद्धतीचा काही भाग म्हणजे असू शकतो, आपण त्याला नाकारू शकत नाही. म्हणून या ठिकाणी वारंवार जे बौद्ध साहित्यांमध्ये देवतांचा उल्लेख येतो आहे आणि याही ठिकाणी आलेला आहे की देवता त्यांचे रक्षण करतात. तर आपल्या सद्गुणांमुळे आपलं रक्षण होत असते. आपल्या सद्गुणांचा विकास ज्या वेळेस होतो त्या सद्गुणांना अनुसरून अनेक बाबी आपल्याला मदत करत असतात, अनेक बाबींचं सहाय्य आपल्याला एक प्रकारे लाभत असते ना. सृष्टीतून आपल्याला बऱ्याच गोष्टी नाही का, तर त्या सुद्धा आपल्याला मदत करीत असतात असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. अग्नी, विष किंवा शस्त्रामुळे त्याचे नुकसान होत नाही. अग्नी, विष किंवा शस्त्रामुळे त्याचे नुकसान होत नाही. आता याचा म्हणजे जसंच्या तसं जर आपण विचार करायला लागलो तर कदाचित ते आपल्या बुद्धीला पटणार नाही. पण जर आपण असा विचार केला की अग्नीपासून रक्षण होते, तर आपल्या मनामधल्या ज्या काही अग्नी आहे, आता 3 अग्नी पाहिलं तर यापासून आपलं रक्षण होते. विष, क्लेशांना विष सुद्धा म्हटलेलं आहे, त्या विषापासून सुद्धा आपलं रक्षण होते आणि शस्त्रामुळे सुद्धा त्याचे नुकसान होत नाही. तर बऱ्याच बाबी आपण अनेकदा अनुभवल्या, बुद्धाच्या जीवनातल्या अनुभवल्या. बुद्धावर जे काही आक्रमणं झाली त्या आक्रमणाचा भगवान बुद्धावर काही परिणाम झालेला नाही. बाबासाहेबांवर सुद्धा असा अनेक वेळा हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला, पण बाबासाहेब सुद्धा त्यातून अनेकदा बचावलेले आहेत ना. प्रासंगिक रूपानं अनेक संरक्षण त्यांना वेळोवेळी प्राप्त झालेलं आहे. महात्मा फुलेंवर सुद्धा हल्ला करण्यासाठी 2 लोक त्यांच्या घरामध्ये शिरतात आणि त्यांचा वध करण्याचा प्रयत्न करतात. परंतु महात्मा फुले ज्यावेळेस निर्भयपणे त्यांच्या समोर उभे होतात ना, त्यांच्या हाती काही शस्त्र नसते, ते म्हणतात की मारा, जर मला मारून तुमचा काही लाभ होत असेल तर तुम्ही निश्चितपणे मला मारलं पाहिजे, आणि तेव्हा ते आपले शस्त्र त्यागून देतात. तर हा एक प्रकारे त्यांच्याबद्दल असलेलं जे काही त्यांच्या मनात काही त्यांच्याविषयी द्वेष निर्माण नाही झाला, कारण हे त्यांना माहीत होतं की हे मला मारू शकत नाही, कारण हे मला मारणाऱ्यांपैकी नाही, तर यांना कोणीतरी एक प्रकारे म्हणजे त्यांना भडकवलेलं आहे आणि म्हणून हे या ठिकाणी मला मारायला आलेले आहे, हे महात्मा फुलेला माहीत होतं. आणि म्हणून त्यांनी त्यांच्याप्रती कुठलंही द्वेषाचं म्हणजे दुर्भावनेनं त्यांच्यासोबत व्यवहार केलेला नाही. आणि ह्या जर काही त्यांचा चांगुलपणा आहे किंवा ही जी काही त्यांची मैत्रीभाव आहे, या मैत्रीभावनेचा परिणाम की त्यांनी शस्त्र सुद्धा त्यागलेले आहे. तर अतिशय म्हणजे ह्या पातळीवर सुद्धा आपल्याला याचे परिणाम जर असे पाहायला मिळत असेल, तर अत्युच्च पातळीवर जेव्हा मैत्री भावनेचा विकास आपल्यामध्ये होतो त्यावेळेस काय घडत असेल याची कल्पना आपण करू शकतो. म्हणून असं म्हटलेलं आहे की अग्नी, विष आणि शस्त्रामुळे सुद्धा त्याचे नुकसान होत नाही. त्याच्या चित्ताला लगेच समाधी लागते. बरोबर आहे, मैत्रीयुक्त चित्त असेल तर समाधीमध्ये तो निपुणता प्राप्त करतो, त्याचं चित्त एकाग्र होते, त्याचं चित्त समाहित होते, त्याचं चित्त रूप ध्यानाच्या अवस्था लवकरच प्राप्त करून घेतो, अरूप ध्यानाच्या अवस्थामध्ये सुद्धा तो लवकरच पोहोचू शकतो. तर समाधीचा जो अभ्यास आहे तो अतिशय तीव्र गतीनं मैत्री भावना विकसित केलेल्या व्यक्तीच्या मनामध्ये होत असतो. हा सुद्धा एक गुण किंवा फायदा किंवा लाभ या ठिकाणी मैत्री भावनेचा सांगितला आहे. तो नेहमी प्रसन्नचित्त असतो.
प्रसन्न, त्याचं मन अगदी प्रसन्न असते, त्याचं मन तुम्हाला कधी खिन्न दिसणार नाही, त्याच्या मनामध्ये असे कुठलेही दुर्भावना तुम्हाला दिसणार नाही, द्वेषाची भावना दिसणार नाही तुम्हाला, तो नाराजीमध्ये आहे असं सुद्धा तुम्हाला दिसणार नाही. तर नेहमी हसतमुख मैत्रीचे भाव नेहमी त्याच्या मनामध्ये, आणि तो नेहमी प्रसन्न चित्त असा त्याचा चेहरा आपल्याला पाहायला मिळतो. तर हा एक सुद्धा गुण आहे. तो भयमुक्त होऊन मरतो, तो भयमुक्त होऊन मरतो, त्याला मरणाचं भय वाटत नाही, मरणाची भीती वाटत नाही. कारण करणारा मनुष्य ज्यावेळेस त्याला ध्यानाची प्राप्ती होते किंवा समाधीचा जो अभ्यास करतो, त्या समाधीच्या अभ्यासातून तो स्वतःच्या मृत्यूविषयीचं सुद्धा चिंतन करतो, मरणानुस्मृती. आणि मरणानुस्मृती ज्या वेळेस मनुष्य करतो त्यावेळेस स्वतःच्या मृत्यूविषयी तो निर्भय होतो. त्याला माहित असतं की आज ना उद्या मला मरायचं आहे, आणि म्हणून तो प्रत्येक क्षणी मृत्यूसाठी तयार असतो. तो मृत्यूचं स्वागत करण्यासाठी प्रतिक्षण तो तयार असतो. म्हणून मृत्यू केव्हाही येवो, तो त्या मृत्यूच्या प्रसंगी निर्भय असतो, घाबरत असतो. त्यांनी हे स्वीकारलेलं असते, त्यांनी हे सत्य जाणलेलं असते की मला मृत्यू येणार आहे, मला मृत्यू येणार आहे, आणि तो कोणत्याही क्षणी येऊ शकतो. आणि म्हणून तो कोणत्याही क्षणी मृत्यूचं स्वागत करण्यासाठी तो तयार असतो. आपण सुद्धा आपल्या मृत्यूचं स्वागत करण्यासाठी प्रत्येक क्षणी तयार असलं पाहिजे. म्हणून भगवान बुद्धांनी आपल्याला मरणानुसतीचं ध्यान शिकवलं. तर आपण मरणानुसतीचं ध्यान केलं पाहिजे प्रत्येकाने. ज्यावेळेस आपण मरणानुसतीचं चिंतन करतो, स्वतःच्या मरणाविषयीचं चिंतन करतो, तेव्हा आपण भयमुक्त होतो. मग कसलाच भय आपल्या मनामध्ये राहत नाही. मग मृत्यूच्या प्रसंगी सुद्धा त्याला आपण सुखानं कवटाळतो ना. आणि त्यावेळेस आपण ज्यावेळेस निर्भयपणे मृत्यूला कवटाळतो, कुठलेही क्लेश, कुठल्याही भीतीचं वातावरण आपल्या मनामध्ये ज्यावेळेस नसते, त्यावेळेस ना ज्याला आपण सुगती म्हणतो, ती सुगती त्या मनुष्याला प्राप्त होत असते. पुढची जी काय गती आहे ती श्रेष्ठ जीवनाची गती आपल्याला प्राप्त होत असते. तर हा आशय या ठिकाणी आपण ग्रहण केला पाहिजे. आणि मग 11वा जो लाभ या ठिकाणी सांगितलेला आहे की तो अहर्त पदाला प्राप्त होऊ शकला नाही तरी तो उत्तम जीवनाला प्राप्त होतो. उत्तम जीवन, श्रेष्ठ जीवन, देवलोकांचं जीवन, देवतांचं जीवन तो प्राप्त करतो. हे आपण मागच्या 31 देवलोकांविषयी पाहत असताना थोडासा मी त्या ठिकाणी उल्लेख केलेला होता. तर अशा पद्धतीनं मैत्री भावनेचे जे काही लाभ आहे ते अद्वितीय असे लाभ आहे. तर हा एक संदर्भ मैत्री भावनेच्या अनुषंगाने या ठिकाणी आलेला आहे. आणि दुसरा जो काही संदर्भ या ठिकाणी आलेला आहे तो कसा काय आहे, तर श्यामकुमार मैत्री भावनेचा अभ्यास करीत हरणासोबत जंगलामध्ये विहार करीत होते, तेव्हा पाडीयक्ष नावाच्या राजाचा विषयुक्त बाण त्याला लागला व तो तेथेच मूर्छित होऊन पडला. असा हा एक संदर्भ. आता याचा उल्लेख कुठे आलेला आहे आणि कोणत्या संदर्भाने आलेला आहे तो काही मला शोधता आलेला नाही, कारण आपलं साहित्य एवढं अवाढव्य आहे आणि त्या साहित्यामध्ये नेमकं कोणत्या ठिकाणी हा उल्लेख आलेला आहे शोधून काढणं सुद्धा एक प्रकारे तारेवरची कसरत आहे. आणि म्हणून मी काही म्हणजे ग्रंथ शोधण्याचा प्रयत्न केला, पण हा संदर्भ कुठल्या अर्थाने किंवा कुठल्या प्रसंगानुरूप आलेला आहे काही त्या ठिकाणी मला मिळालेलं नाही. परंतु श्यामकुमार मैत्री भावनेचा अभ्यास करीत हरणासोबत जंगलामध्ये विहार करीत होते, तेव्हा पिडीयक्ष नावाच्या राजाचा विषयुक्त बाण त्याला लागला व तो तेथेच मूर्छित होऊन पडला. आता मागे आपण त्या एका हरणाच्या संदर्भाने पाहिलं की त्याने परित्राण पाठ बंद केलं आणि त्यामुळे तो शिकाऱ्याच्या जाळ्यात फसला. आता त्या वाक्याचा जसाच्या तसा अर्थ लावला तर काय होईल? म्हणजे तो काय परित्राण पाठाचं तो काय म्हणजे पठण करीत बसला होता काय? नाही. तर परित्राण म्हणजे संरक्षण, आणि संरक्षण कशामुळे होते? तर संरक्षण शिलामुळे होते, समाधीमुळे होते, प्रज्ञामुळे होते, उच्च आचरणामुळे होते, कुशल कर्मामुळे होते. आणि ह्या कुशल कर्माच्या पथावरून तो पथभ्रष्ट झाला, म्हणून एक प्रकारे त्याची काय झाली, तो जाळ्यात सापडला, माराच्या जाळ्यात सापडला है ना. शिकारी टपून बसला होता, म्हणजे मार टपून बसला होता. माणूस सत्कर्म कर्म सोडतो तेव्हा मार टपलेलाच असतो आणि तो आपली शिकार साधतो. म्हणजे आपल्याला पुन्हा अकुशल कर्माकडे घेऊन जाण्यासाठी मार हा परत परत वारंवार प्रयत्न करत असतो. हा माराचा गुण आहे, नाही का. म्हणून या ठिकाणी ही जी काही बाब आलेली आहे की श्यामकुमार मैत्री भावनेचा अभ्यास करीत होता आणि विहार करीत होता आणि पिडीयक्ष नावाच्या राजाचा विषयुक्त बाण त्याला लागला व तो तेथेच मूर्छित होऊन पडला. तर या ठिकाणी म्हणते म्हणजे या ठिकाणी हा जो संदर्भ आलेला आहे
आणि हे दोन संदर्भ या ठिकाणी जोडून राजा म्हणतात की या ठिकाणी दुविधा उत्पन्न होते आणि ही दुविधा आपण दूर केली पाहिजे. आता पुढे चालून राजा म्हणतात की हे व्यक्तीचे गुण नाही तर हे मैत्री भावनेचे गुण आहे. आणि ज्यावेळी श्यामकुमार घागरी भरून पाणी टाकत होता, हा एखाद्या प्रसंगानुरूप आलेला संदर्भ आहे. हा प्रसंग काय होता? श्यामकुमार घागरी भरून पाणी टाकत होता, झाडांना वगैरे पाणी टाकत असेल, बाग असेल, आणि त्यावेळेस तो काय म्हणतो, ती मैत्री भावना करीत नव्हता. मैत्री भावना करीत नव्हता म्हणजे त्याच्या मनामध्ये दुसरेच कोणते तरी भाव उत्पन्न झालेले होते. तर हे राजा, ज्यावेळी मनुष्य मैत्री भावना करीत असतो त्यावेळी त्या माणसाला विष, अग्नी किंवा शस्त्र कसलाच परिणाम करीत नाही, म्हणजे तो सुरक्षित राहतो. जे परित्राण आपण ज्याला म्हणतो ते म्हणजे सुरक्षा, आणि ही सुरक्षा कुशल कर्मामुळे आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत असते. आणि विशेषतः हे जे काही कुशल कर्म आहे ते मनाच्या संदर्भामध्ये आहे. मनाची सुरक्षा होत असते है ना. शरीराची सुरक्षा नाही होऊ शकत, ते मरणधर्मी आहे, ते भौतिक तत्व आहे. आणि म्हणून या अर्थानं शरीर एक दिवस त्याला व्याधी होणार, म्हातारपण येणार, मृत्यूला सामोरं जावं लागणार, दुखणार ना. हे सुद्धा भगवान बुद्धाच्या जीवनामध्ये आपण पाहिलं ना. म्हणून इथे संदर्भ आहे ना, ते फक्त मनाला लावून पाहायचे असतात. मन हे सुख भोगते, शरीर नाही. शरीराला व्याधी होणारच आहे, बुद्धालाही व्याधी झाली, आपल्यालाही होणारच आहे. म्हणून इथे जे काही सुखाची संकल्पना आलेली आहे ती सुखाची संकल्पना आपल्या मनाला अनुसरून आलेली आहे, हे आपण वारंवार समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून जो त्याने नुकसान करण्याच्या उद्देशाने आला असेल तो त्याला पाहू शकत नाही, त्याला तशी संधी सुद्धा प्राप्त होत नाही. तर जे काही हे गुण या ठिकाणी सांगितलेले आहे, हे गुण मैत्री भावनेचे आहे, कोणत्याही व्यक्तीचे गुण नसतात. तर त्या गुणांची वृद्धी ज्यावेळेस मनुष्य करतो तेव्हा त्या गुणाच्या प्रभावाने आपल्यावर आलेले जे काही संकट आहे किंवा आपण जे काही दुःख भोगतो त्या दुःखातून आपली काय होत असते, मुक्ती होत असते. आणि म्हणून या ठिकाणी ते म्हणतात की येथे एका युद्धपटू मनुष्याने जाळीदार अभेद्य कवच अंगात घालून युद्धाच्या तयारीने उतरावे, तेव्हा त्याच्यावर कितीही प्रहार केले, बाण मारले तरी त्याच्यावर परिणाम होत नाही. किती चांगलं उदाहरण भगवान बुद्धाने दिलेलं आहे, या ठिकाणी नागसेनांनी दिलेलं आहे. किती छान उदाहरण दिलेलं आहे. तर हे एक कवच आहे जो सैनिक धारण करतो, आणि ते कवच घालून जर तो युद्धामध्ये उतरला तर त्याला बाण लागला तरी त्या बाणातून इजा निर्माण होत नाही, तो बाण जो आहे तो खाली पडतो. तर तो हा जो सद्गुण आहे किंवा हा जो त्याला लाभ झालेला आहे, तो लाभ त्याच्यामुळे झालेला आहे का, त्या व्यक्तीचा तो लाभ आहे का, नाही. त्याने जे कवच घातलेलं आहे त्या कवचामुळे त्यालाही हे सुरक्षा प्राप्त झालेली आहे. म्हणून मनुष्य मनाचा ज्यावेळेस अत्युच्च पातळीवर विकास करतो, सद्गुणांनी भरून जातो, त्या सद्गुणाचा तो प्रताप असतो, त्या सद्गुणांचा तो प्रभाव असतो, त्या व्यक्तीचा प्रभाव नसतो. व्यक्तीमध्ये काही गुण नाही आहे, गुण आहे ते या तत्वांमध्ये, जे तत्व अंगीकारतो आणि त्याला आपण अतिशय अत्युच्च पातळीवर विकसित करतो. जेवढ्या मोठ्या प्रमाणावर ते तत्व आपण अंगीकारतो आणि त्याचा विकास करतो तेवढा मोठा लाभ आपल्याला प्राप्त होतो. मग भगवान बुद्धाने बुद्धत्व प्राप्त केलं. भगवान बुद्ध नैसर्गिक मृत्यू जगतात, नैसर्गिक मृत्यू त्यांना येतो, त्यांची कोणी हत्या करू शकत नाही. हा त्यांच्या अंगी असलेल्या गुणांचा प्रभाव आहे, त्यांच्या अंगी असलेल्या गुणांचा प्रभाव आहे. म्हणून आपण आपल्या गुणांना अधिकाधिक विकसित केलं पाहिजे, हा संदेश या चॅप्टर मधून आपण घेतला पाहिजे. आपल्या मनामध्ये अत्युच्च पातळीवर मैत्री भावनेचा विकास आपण केला पाहिजे. आणि मैत्री भावनेचा जेवढा सराव आपण करू, जेवढा विकास आपण करू, तेवढी आपण स्वतःला सुरक्षा प्राप्त करून घेतो, नाही का. बाह्य जगाचा आपण विचार नाही केला तरी ते सुद्धा लाभ मिळतातच, यात काही वाद नाही. पण आपण आंतरिक दृष्ट्या सुद्धा फार सुरक्षित होत असतो ना, सुखाच्या भावनेमध्ये आपण जगत असतो. तर हे मैत्री भावनेचे गुण आहे असं या ठिकाणी भन्ते नागसेनांनी राजा मिलिंदाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ते म्हणतात की ज्याप्रमाणे हे राजा, एक मनुष्य एका उत्तम महालेण्यामध्ये सुरक्षित ठिकाणी बसतो आणि मेघांचा वर्षाव होत असताना सुद्धा तो पावसाने भिजत नाही, तेव्हा हे राजा, हा त्या पुरुषाचा गुण नाही तर तो महालेण्यांचा गुण आहे. कारण महालेण्यामुळे त्याला सुरक्षा प्रदान झालेली आहे.
महालिन्याचं कवच त्याच्या अवतीभोवती असल्यामुळे जो महामेघ बरसला त्या महामेघाचा स्पर्श त्या व्यक्तीला झाला नाही, कारण सुरक्षा कवच त्या लेण्यांचं त्याच्यावर असल्यामुळे त्यातून त्याची सुरक्षा झालेली आहे. तर तो त्या माणसाचा गुण नाही, तर तो त्या महालेण्याचा गुण आहे. म्हणूनच महामेघांचा वर्षाव होत असताना सुद्धा तो भिजत नाही. अशाच प्रकारे हे राजा, तो पुरुषाचा गुण नाही, तर तो मैत्री भावनेचा गुण आहे. त्याच पद्धतीनं अग्नी, विष किंवा शस्त्र कसलाच परिणाम करीत नाही. तर ही सुद्धा बाब या ठिकाणी आलेली आहे. आणि हे अशा पद्धतीचं संरक्षण जर प्राप्त होत असेल तर तो त्या व्यक्तीचा प्रभाव नाही, तर तो त्या मैत्री भावनेचा प्रभाव आहे. तर ह्या उदाहरणावरून सुद्धा मैत्री भावना किती महान आहे, मैत्री भावनेचे किती मोठे लाभ आहे. तर मैत्री भावनेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी ही बाब आपल्याला या ठिकाणी दिसून पडते. मग आपण विहारांमध्ये अनेकदा म्हणजे काही विहारांमध्ये तर रोज मैत्री भावनेचा अभ्यास केला जातो म्हणजे पठण केल्या जाते. अहंगवेरा होमी, अव्यापज्जा होमी, अनिगा होमी, सुखी अतानंग परिहरामी वगैरे वगैरे है ना. तर ही जी गाथा म्हटल्या जाते, परंतु या गाथेचा अर्थ त्यांना समजत नाही. आणि मात्र गाथाचं पठण मात्र अनेक वर्षापासून सुरू आहे, 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष, पण मन मात्र मैत्रीनं भरलेलं नाही. ते मैत्री भावनेचा अभ्यास केला म्हणजे काय म्हटलं, गाथाचं पठण केलं आणि विहाराच्या बाहेर निघलं की मग एकमेकांबद्दल जी द्वेषाची भावना आहे ती सुरू होऊन जाते. ती तशी आहे, ती तशी आहे, तिनं असं केलं, शिव्या शाप वगैरे जे जे काही आहे ते सगळं. पण मैत्री भावनेचा ही जी गाथा आलेली, ती गाथा काय म्हणते, तर ती गाथा म्हणते की मी वैर रहित हो, मी रोग रहित हो, उपद्रव रहित हो, सुखपूर्वक जीवन मी जगो. आणि मीच नाही तर माझ्याप्रमाणे माझे आचार्य, माझे उपाध्याय, माझ्या माता पिता, हितेशी प्राणी, मध्यस्थी करणारे प्राणी, वैर ठेवणारे सुद्धा वैर रहित होत, रोग रहित होत, उपद्रव रहित होत, सुखपूर्वक आपले जीवन जगोत, दुःखमुक्त होत है ना. तर आपण आपल्याच प्रति मैत्री भावना करत नाही, तर इतरांच्या प्रति सुद्धा मैत्री भावना करतो. आणि इतरांच्या प्रति मैत्री भावना करत असताना पुढे या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, तर सभ्ये भूता, सभ्ये पुगला, सभ्ये अतभाव पर्यापन्ना, सभ्ये इतियो, सभ्ये पुरिसा, सभ्ये अरिया, सभ्ये अनरिया, सभ्ये देवा, सभ्ये मनुसा, सभ्ये अमनुसा, सभ्ये विनिपातिका. नरकात असणारे लोक सुद्धा काय हो, सुखी हो. तर या ठिकाणी उल्लेख आलेला आहे की या विहारामध्ये, या खेड्यामध्ये, या नगरामध्ये, या प्रदेशामध्ये, या जम्बूद्वीपामध्ये, या चक्रवालामध्ये है ना, जिथे जिथे प्राणी असतील ते सर्व वैररहित होत, दुःखमुक्त होत, उपद्रव रहित होत, सर्व सुखाने आपले जीवन हो, सर्वांचे कल्याण हो. पूर्व दिशेत, पश्चिम दिशेत, दक्षिण दिशेत, उत्तर दिशेत, या दोनही दिशेच्या कोणामध्ये राहणारे सुद्धा, खालचे आणि वरचे सर्व प्राणी, सर्व सजीव है ना, सर्व उत्पन्न स्त्री पुरुष, सर्व आर्य, सर्व अनार्य, सर्व देवता, उल्लेख आलेला आहे गाथांमध्ये, सर्व देवता, सर्व मनुष्य, सर्व अमनुष्य वैर रहित होत, रोग रहित होत, उपद्रव रहित होत, आपले जीवन सुखपूर्वक जगोत, दुःखापासून मुक्त होत, सर्वांचे कल्याण हो. पूर्व दिशामध्ये जे महाप्रतापी देवता आहेत ते तुमचे रक्षण करो, दक्षिण दिशामध्ये जे महाप्रतापी देवता आहेत ते तुमचे रक्षण करो, पश्चिम आणि उत्तर दिशामध्ये जे महाप्रतापी देवता आहेत ते तुमचे रक्षण करो. देवता लोक तुमचे काय करतील, रक्षण करतील, असं जे आलेलं आहे. तर मैत्री भावनेमध्ये सुद्धा काय आलेलं आहे की अशा पद्धतीने या ज्या देवता लोक आहेत ते सुद्धा तुमचं काय करो, तर रक्षण करो. तर अशा पद्धतीनं ह्या मैत्री भावनेचा आपण ज्यावेळेस सराव करतो, त्या मैत्री भावनेतून आपलं मन एक प्रकारे पुनीत होत असते ना, मैत्रीनं भरून जात असते. आणि या म्हणजे काय म्हटलेलं आहे त्याला, या संपूर्ण सृष्टीमध्ये असणाऱ्या सर्व सत्वांप्रती आपण मैत्री भावनेचा अभ्यास करत असतो. तर अशा पद्धतीनं आपण आपल्या जीवनामध्ये सुद्धा मैत्री भावनेचा सराव करून आपल्या मैत्रीला अधिकाधिक वृद्धिंगत करून घ्यावं आणि आपलं धम्म जीवन अधिकाधिक फुलावं, फळावं. तेव्हा ह्या मैत्री भावनेचा आपण सर्वांनी आपल्या जीवनामध्ये सराव करावा, अशी या ठिकाणी मी आपल्या सर्वांना सूचना करतो. आणि आपण सर्वांनी या दोनही प्रकरणाच्या संदर्भामध्ये ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप पुण्यानुमोदन. धन्यवाद.
याच ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.